आजची आपली पुढची रेसिपी आहे राम लड्डू. तर हा एक स्ट्रीट फूड आहे आणि दिल्लीचा मशहूर चाट आहे. तर ह्याचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा आणि ट्राय नक्की करा. तर सर्वप्रथम आपल्याला 3 प्रकारच्या डाळी घ्यायच्या आहेत. तर एक फुलपात्र भरून मी मूग डाळ घेतलेली आहे. त्याच्यानंतरनं पाऊण वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि एक फुलपात्र चना डाळ घेतलेली आहे. तर सर्वप्रथम ह्या डाळी आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे. रात्रभर भिजवून घेतली तरी तरी चालेल. तर आपण डाळ रात्रभर मी भिजवून घेणार आहे. झाकण ठेवून डाळ आपण भिजवून घेऊया. तर दुसऱ्या दिवशी डाळ आपली छान भिजलेली आहे. ह्याच्यातलं सर्व पाणी आता आपण काढून घेऊया. तर पूर्ण पाणी मी काढून घेणार आहे. एक बाउल घेतलेला आहे, चाळणी घेतलेली आहे. चाळणीवरती डाळ आपण आता ओतून घेऊया. तर ह्या 3 डाळच का घ्यायच्या आहेत, तर मूग डाळ जी आहे ते आपल्या राम लड्डूला हलकं बनवते आणि उडीद डाळ चिकटपणा देते आणि चना डाळ छान फ्लेवर देते आपल्या लाडूला. तर डाळ आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर 2-3 स्टेपनी आपण डाळ पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश बिलकुल ठेवायचा नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मी 2 मिरची टाकणार आहे आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकणार आहे. साधारण 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि संपूर्ण डाळ आपण थोडी थोडी करून बारीक करून घ्यायची आहे. तर आपली डाळ जी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. थोडीशी रवाळच बारीक करायची आहे. तर डाळ आपली पूर्ण मी बारीक करून घेतलेली आहे. मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, कारण आपल्याला डाळ जी आहे ती फेटून घ्यायची आहे, थोडीशी फ्लफी करायची आहे. त्याच्यानंतर आपण मुळा जो आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याची साल काढून मुळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि 4-5 मुळ्याचे पानं पण मी बारीक चिरून घेणार आहे. तीही सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून नंतर चिरायचे आहेत. एका वाटीमध्ये मुळ्याचे पानं बारीक चिरलेले आणि खिसलेला मुळा एकत्र करून वाटीमध्ये मिक्स करून घेऊया. अगदी हलक्या हाताने मुळा आपण थोडासा पिळून घेऊया आणि वाटीमध्ये दोन्हीही छान मिक्स करून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आपण ग्रीन चटणी करणार आहोत. वाटीभर कोथिंबीर घ्यायची आहे, लिंबूचा रस घ्यायचा आहे. एक पूर्ण लिंबाचा रस मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. अद्रकचा तुकडा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 मुळ्याचे पानं घेतलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रकचा तुकडा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, मुळ्याचे पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर एका लिंबाचा रस ह्याच्यामध्ये मी ओतून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर अर्धा चमचा मी सेंधव मीठ टाकलेलं आहे आणि आपलं आमचूर पावडर पण 1 चमचा टाकलेली आहे. थोडंसं पाणी. ग्रीन चटणीची टेस्ट डबल करण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण आलू भुजिया शेव साधारण 2 चमचे मिक्स करून थोडंसं बारीक करून घेऊया. आपली ग्रीन चटणी आता तयार झालेली आहे. बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपलं राम लड्डूचं जे बॅटर आहे ते आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर एकाच दिशेने बॅटर आपलं छान फेटून घ्यायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनटं बॅटरला फेटायला लागतात. बॅटर पूर्ण आपलं फ्लफी करायचं आहे. असं हलकं झालं पाहिजे बॅटर आपलं. तर एकाच डायरेक्शननी आपल्याला बॅटर पूर्ण फेटून घ्यायचं आहे. तर बॅटर तयार झालं हे कसं ओळखायचं? एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये छोटीशी गोळी तोडून टाकायची आहे. गोळी आपली वरती जर तरंगत असेल तर बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि आपली ग्रीन चटणी आपण बनवून घेतलेली आहे ती साधारण 1 चमचा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बॅटर पूर्ण आता एकदा आपण फेटून घेऊया. ग्रीन चटणी आपली छान मिक्स झाली पाहिजे ह्याच्यामध्ये. आता राम लड्डूचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतरनं मी आंबट गोड चिंचेची चटणी पण तयार करून घेतलेली आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या मधून चिरून मीठ सोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरनं गॅस चालू करून आपली कढई गॅसवरती ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे. तर तेल ओतून ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर राम लड्डूचं बॅटर घ्यायचं आहे. एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. थोडासा पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आहे आणि छोटीशी गोळी घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती अगदी छोटे छोटे राम लड्डू आपण बनवून घेऊया. तर ही राम लड्डू बनवण्याची जी प्रोसेस आहे ती अगदी मीडियम गॅसवरतीच करायची आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे. साधारण ह्या प्रोसेसला मला 5 ते 6 मिनटं लागलेले आहेत. मंद गॅसवरती आपले राम लड्डू मी छान गोल्डन ब्राऊन करून घेतलेले आहेत. आता साईडला काढून घेऊया. तेल पूर्ण नितळून घ्यायचं आहे आणि टिश्यूवरती आपण आपले राम लड्डू काढून घेऊया. तर ह्याच प्रोसेसनी बाकीचीही
राम लड्डू आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचा आहे. अगदी मीडियम गॅसवरती हे राम लड्डू आपल्याला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपण जी मिरची मधून चिरून ठेवली होती तीही या बॅटरमध्ये घोळवून त्याचीही आपण मिरची भजी कसे करतो तसे करायचे आहेत. तर आपले मिरचीचेही मी बनवून घेतलेले आहेत भजीसारखे आणि आपल्या राम लड्डूवरती साईडला ठेवलेले आहेत. तर सर्व करताना 2-3 राम लड्डू आणि 1 मिरची असे सर्व करतात चाटमध्ये. तर आपले राम लड्डू कसे झालेले आहेत ते मी तुम्हाला तोडून दाखवते. तर ह्याची जाळी पहा. आता आपण आपली प्लेटिंग करूया. चाटवाले कशी प्लेटिंग करतात तशी प्लेटिंग करणार आहोत. तर एक मी प्लेट घेतलेली आहे आणि राम लड्डू आपण ठेवून घेऊया प्लेटवरती. साईडला मी चिंचेची चटणी ठेवलेली आहे, ग्रीन चटणी ठेवलेली आहे, मुळ्यावरती थोडीशी शेव बुरबुरलेली आहे, त्याच्यावरती थोडासा चाट मसालाही आपण टाकू शकतो. तर अतिशय टेस्टी हे राम लड्डू लागतात. व्हिडिओ जो आहे तो तुम्ही नक्की ट्राय करा, कारण लहानांपासून मोठ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. असे छान छान व्हिडिओ घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.